जर तुम्हाला संतोषला न्याय द्यायचा असेल, जर गेल्या 10 वर्षात ज्यांचे ज्यांचे खून पडले पण ज्यांचे आई वडील बोलूच शकले नाही, भाऊ बोलूच शकले नाहीत, अशा सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर ह्या बहिणीला डोळ्यासमोर ठेवा, न्यायाच्या बाजूने लढा. बाबासाहेबांचा फोटो दिसता येत ना, तुम्हाला बाबासाहेब मागे उभे राहतील, त्यांचं संविधान मागे उभे राहील. आपण संतोषच्या माध्यमातून त्याचा शहीद, त्याचं बलिदान झालेलं असं समजूया आणि उभ्या बीड जिल्ह्याला न्याय मिळवून देऊया. या क्रूर कर्म राक्षसांना, या नरभक्षक रामन राघवाला पुरल्याशिवाय आता बीड जिल्हा आणि महाराष्ट्र शांत बसणार नाही, अशी शपथ घेऊन इथनं निघा. हा वैचारिक लढा आहे, कुठेही हिंसा होता कामा नाही. विचारांनी लढूया आणि विचार ठेचूया. ते विचार ठेचण्यासाठी आपण सगळे 18 पगड जाती एकत्र आलो आहोत, शिवशुले फाऊ आंबेडकर एकत्र आलो आहोत. ही शपथ घ्या आणि इथं रवाना व्हा, एवढीच तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. संतोषच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि माझ्या या भगिनीला आयुष्यभर तिचा स्वस्तच राहील. पण तिला ही सगळी लढाई लढण्यासाठी मुलाला आणि माझ्या बहिणीला हिंमत लाभो आणि त्या हिमतीच्या मागे आम्ही सगळे आहोत ताई, एवढं तुम्हाला शब्द देतो. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अरे जोरात तर बोला ना. अमर रहे, अमर रहे.